नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये आजपासून कांदा लिलाव सुरू करण्यात येणार आहेत। व्यापारी लिलावामध्ये सहभागी होत नसतील तर त्यांचे परवाने रद्द करा। बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांनी दिलेल्या सुविधा बंद करा असे आदेश जिल्हा निबंधकांनी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दिल्यानं लासलगाव बाजार समितीमध्ये आजपासून कांदा लिलाव सुरू होणार आहे। दरम्यान लेव्ही प्रश्नावरती माथाडी मंडळ आणि व्यापाऱ्यांमधील वादामुळे लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमधील कांद्यासह शेतमाल लिलाव प्रक्रिया मागच्या 8 दिवसांपासून बंद आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप जेजुरकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, लेव्ही प्रश्नावरून माथाडी मंडळ आणि व्यापारी यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामुळे गेल्या 8 दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह मनमाड, नांदगाव आदी 15 बाजार समित्या जे आहेत बंद आहेत। त्यामुळे कांदा व शेतमालाचे लिलाव हे ठप्प झालेले आहेत। हे लिलाव ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, माथाडी मंडळ तसेच व्यापारी यांच्यामध्ये 2 ते 3 बैठका देखील झाल्या। मात्र व्यापारी आणि माथाडी मंडळ आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे कुठलाही तोडगा न निघाल्याने आजतागायत जे आहे त्या बाजार समित्या बंद आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि व्यापारी यांच्या समन्वयातून खाजगी जागेमध्ये काही बाजार समित्या उभारण्यात आल्या। त्या ठिकाणी जे आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी लिलाव सुरू करण्यात आले। मात्र या ठिकाणी देखील कांद्याचे जे दर आहेत ते साधारण 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचं तिथे देखील नुकसान होत आहे। आज काल जे झालेल्या बैठकीत जिल्हा निबंधकांनी व्यापाऱ्यांचे लायसन्स जे आहे ते त्वरित रद्द करा, जे कांदा लिलावात सहभागी होणार नाही त्यांच्या सुविधा ज्या आहेत ज्या बाजार समितीकडून मिळतात त्या बंद करा असे आदेश दिल्याने लासलगाव येथे काल झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि आजपासून लासलगाव बाजार समितीमधील कांदा लिलाव पूर्ववत सुरू होणार आहेत। जे बाजार समितीचे व्यापारी आहेत ते व्यापारी जर या लिलाव प्रक्रियेत सहभागी नाही झाले तर जे आहेत इतर परवाने दिले, इतर काही व्यापाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपातील किंवा परवाने दिलेले आहेत ते देखील बाजार समितीत सहभागी होऊ शकतात। तसेच लासलगावचे उपबाजार समिती असलेल्या विंचूर उपबाजार समितीतील व्यापारी जे आहेत ते लासलगाव बाजार समितीत आज सहभाग घेणार आहेत। त्यामुळे लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव आज पूर्ववत सुरू होणार आहेत। स्थानिक व्यापारी या लिलावात सहभाग घेतात का? शेतकरी आज जे आहेत त्यांना जो कांद्याला जो दर मिळाला पाहिजे तो मिळतो का? या सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत आणि आज लिलाव झाल्यानंतर हे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत। संदीप, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।